अगदी फास्ट इनिंग साजरी केली भावेशने, अगदी दे दणादण धूमधडाका फटकेबाजी केली. आणि आता चौथा सामना इथे सुरू होतोय. यजमान वाहुली बी विरुद्ध जय हनुमान नालिंबी. वाहुली बी ची फिल्डिंग आहे. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. अयान कडून बॉलर ड्राईव्ह केला, चेंडू फुल टॉस होता, चेंडू कव्हर केला तर शॉर्ट मिड विकेटला एक धाव कंप्लीट. विकेट हॅट्रिकसाठी फईंची जुवारी साहेबांकडून मोठं बक्षीस आले 1500 रुपयांचं. जर विकेटची हॅट्रिक आपण संपादन केली तर वाहुली बी संघाला हे मोठं बक्षीस सन्मानी आमचे फईंजी जुवारी साहेबांच्या माध्यमातून. धावसंख्या 1 राज मुंडे ऑफ द मार्क. राज मोरे, सॉरी राज मोरे ऑफ द मार्क. हो, चेंडूला टर्न केले, हाफ वॉली होतं, पायाच्या जवळून चेंडूला उडवले. शॉर्ट स्क्वेअरच्या डोक्यावरून जात असताना बॅकवर्ड स्क्वेअरकडे हा इथं सुंदर चौकार, प्रेक्षणीय 4 रन. मस्त पद्धतीने चेंडूला टर्न केलं होतं. बॅटचा स्विंग छान होता. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅटचं स्विंग केलं, बॅटला बॉलला मिडल केलं आणि तो चौकार इथे प्राप्त केला भूषणने. हो, पुन्हा एकदा अराउंड द लेग चेंडू टाकला आणि पंचांनी इथे बोट आकाशात केलेलं आहे. पकडलं, खिंडीत कातीत पकडलं. लेग बिकवर विकेट. फलंदाज भूषण बाद लेग बिकवर विकेटच्या माध्यमातून पहिला धक्का लागतोय. सत्या फिल्मचं गाणं खूपच सुपरहिट झालं होतं. जशी आमची स्पर्धा सुपरहिट झालेली आहे, वाहुलीकर चषक 20-25, आता सुपरहिट विकेट सुद्धा प्राप्त केली. भूषणला तिथे कात्रीत पकडलं. गोलंदाज अयानने एक धमाका दिला. जर विकेटची हॅट्रिक प्राप्त केली तर आमचे फहीमजी यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं बक्षीस आहे. फुल टॉस उडवलाय, त्या ठिकाणी फिल्डर नाहीये. फिल्डर खूपच लॉंग ऑन कडे आहे, चेंडू गेलाय मिड विकेटच्या वरून षटकार. तर मला नयन सांगतात की हा आजच्या दिवसातील 5वा असा बॅटर आहे की ज्याने आल्या पहिला चेंडू ती षटकार मारलाय, जो आता निलेश आहे. म्हणजे आज प्रत्येक बॅटरने ठरवलं की आजचा दिवस षटकाराने सुरू करायचा. आजच्या दिवसामध्ये आपण 5 बॅटर असे बघितले की त्याने आल्या अगदी हात खोललं. त्यामध्ये निलेशचा सुद्धा समावेश झालेला आहे. धावसंख्या पोहोचवली निलेशने. नालिमी संघाची 11 वर 1 गडी बाद. हो, यॉर्क केले, जबरदस्त फुलंड्यांचा बोगदा डिलिव्हरी टाकलं गोलंदाज अयानने. अगदी जखडून ठेवलं. ह्या चेंडूवरती म्हणजे उत्तर देणं फार कठीण असतं. अगदी सन्मान द्यावा लागतो या चेंडूवरती. असा चेंडू क्रिकेटच्या खेळामधला अगदी भयानक चेंडू, सर्वोत्कृष्ट चेंडू असं ज्याचं नाव आहे तो यॉर्कर. दुसरं नाव म्हणजे सचिन तेंडुलकर यांना सन्मान देणं फार गरजेचं असतं. 12. हो, मस्त फ्लिक केले, फुल टॉस घेतला. काय टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग. बॅट फक्त टर्न केली आणि स्लॉग हिटचा नजारा पेश केला. षटकार येतोय अजून बॅट्समन राजच्या बॅटमधून.
बघण्यापैकी तिसऱ्या चेंडूची विकेटची प्राप्ती केली अयानने, अगदी लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून. त्यानंतर अगदी अजून दबदबा निर्माण करेल, पण तो त्यानंतर बॅट्समननी काही संकटांना न जुमानता, दबावाला न झुगारता इथे कामगिरी केली. 2 षटकार फेकले, एक सिंगल आणि पुढे 13 धावा अजून लुटल्या. एकूण धावसंख्या झाली पहिल्या षटकानंतर 18 नाली संघाची. एका गडाच्या मोबदल्यामध्ये चांगला कमबॅक केला बॅटरनी. एका बाजूला राज मोरे, दुसऱ्या बाजूला निलेश. चांगली पार्टनरशिप, दोघांचा एक षटकार, सिंगल, म्हणजे दोघांच्या 7-7 धावा. दोघांनी आतापर्यंत 14 धावांचे इथे योगदान दिले. पार्टनरशिप 14 धावांची करून धावसंख्या पोहोचवली 18 वरती. आता पुन्हा एकदा सज्ज झाला बॅट्समन निलेश सामना करण्यासाठी. कश्यपचा हो, यावेळेला लॉफ्ट केला चेंडूला, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने झेल टिपलाय, अगदी सहज सोपा झेल नुमानने टिपलाय आणि फलंदाज बाद होते. निलेश दुसरा धक्का लागत असताना टीम नालिंबी संघाला. माहिती नाही, पण तो त्यांना इथे सामना बघायचा आहे आपल्या मुलांचा. ते सुद्धा आले, ते जसे आले ते झेल टिपला नोमाननी मस्त पद्धतीने. तिथे नो मॅन्स लँड नव्हती तर तिथे नोमान होता, तिथे झेल टिपला लॉंग ऑफला आणि दुसरा धक्का दिला गोलंदाज कश्यपने. पहिला चेंडू तिथे विकेटची प्राप्त केली. याला म्हणतात पुन्हा एकदा पलटवार करणं. आधीच्या षटकामध्ये शेवटी 3 चेंडूंमध्ये 13 धावा आल्यानंतर गोलंदाजाने इथे सूत्र आपल्या हातात घेतली. अमन जुवारी सुद्धा गेले होते की जे अग्रेसिव्ह मध्ये त्यांनी काम म्हणता दिले होते की आता आपल्याला कमबॅक करायचं आहे, आणि त्याची प्रचिती आली आपल्याला इथे गोलंदाजाच्या माध्यमातून. कश्यपचा हा चेंडू, उचली गेला चेंडू, अगदी फसवलं होतं. चेंडूला कुठे मारायचं होतं, फक्त स्टिअर करायचं होतं, फक्त चेंडू गेला. अगदी पाहिला आपण की मिड ऑनच्या दिशेने अगदी फसवा चेंडू होता. स्लोअर बाउन्सरचा वापर केला प्रॉपरली कश्यप या गोलंदाजाने. फक्त तिथे चाचपडून एक धाव कंप्लीट केली. धावसंख्या झाली ती 19 टीम नालिंबी संघाची. 2 गडी बाद. भूषण चौकार ठोकून बाद झाला, निलेश षटकार ठोकून बाद झाला. हो, अर्ली खेळले, हँडकट आहे. अमन जुवारींचे पाय तिथे चालत नाहीत, कारण ते बिचारे नियोजन करून थकले थोडेसे. त्यांची मेहनत आहे खूपच. विकेट किपरची भूमिका बजावत आहेत त्या ठिकाणी. चेंडू त्यांच्या डोक्यावरून गेला, खाली पडला, कदाचित झेल होऊ शकला असता, पण तो तिथे एक धाव कंप्लीट नाही केली. डॉट चेंडू आला. धावसंख्या स्थिर 19 वर. चांगले व्हेरिएशन्स करतो गोलंदाज कश्यप, अगदी प्रत्येक चेंडूला बदलतोय. येस, फास्टर वन, पण इथे फास्ट जागा बनवली. ऑफ स्टिकच्या बाहेर आला, गिरकी घेतली, चिडला फिरकी दिली आहे लॉंग लेगच्या दिशेने. देखना चौकार. बनवला, मी फटका बनवला म्हणू शकतो. या फटक्यामध्ये अगदी नजाकत होती आणि अगदी हुशारी होती, तात्पर्य होतं, चातुर्य होतं बॅट्समन राज मोरे. हो, आता पॉज घेतला, चेंज ऑफ पेस, अगदी बॅकअप हँडचा वापर केला, बॅकअप लेनचा वापर केला, गुड लेनच्या आजूबाजूला टप्पा टाकला आणि चेंडूला फक्त स्लोअर सोडलं होतं. अगदी स्टेटर वन आणि तो राईट झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या आहे आतापर्यंत पाहतोय 23 वर. सातजी सैरे साहेबांकडून 2 विकेटसाठी 500 रुपयाचं बक्षीस. सातजी सैरे आपल्यामध्ये बसलेत. सकाळपासून अपपूलचा प्रयत्न होता, चेंडू बॅटची कडा, लेग स्टिप कव्हर करतोय, फेकी सुद्धा केली, नेम हुकलेला आहे. चांगलं कव्हरिंग, टाळ्यांचा गजर होते फिल्डरसाठी. चांगली बॉलिंग, कमबॅक केलं, एक चांगला फटका आला, चौकार. फक्त 6 धावा खर्च केल्या. तालिया मागती आहे कश्यप केली, तालिया बजाव. मस्त कमबॅक केलं, कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा ठोकल्या होत्या, आक्रमण केलं होतं अयानवरती. त्यानंतर इथे पूर्णपणे कमबॅक करून दाखवलं गोलंदाज कश्यपने. एक चौकार जरी दिला तरी सुद्धा त्याने बाकीचे 5 चेंडू अगदी मस्त टाकले आणि एक विकेट सुद्धा प्राप्त केली. 2 षटकं समाप्त झाली. धावसंख्या नालिंबी संघाची 2 गडी बाद 24.
तर सात जी सैरे साहेबांकडून बक्षीस कंटिन्यू आहे. 2 विकेटसाठी 500 रुपये. नवीन आमचे पाहुणे सुद्धा आलेत आपल्यामध्ये. हार्दिक स्वागत. विकी टेंबे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत आहे. विकी सर आपण आलेत. हाय संघ मालक आमच्या KZPLचे. येस, वेलकम वेलकम. बापसाईचे ज्यांनी टीम विकत घेतली होती KZPL मध्ये, मस्त त्यांचं परफॉर्मन्स झालं होतं. ॲग्रेसिव्ह भूमिका त्यांची नेहमी राहिली आहे KZPL मध्ये. असे आमचे विकी टेंबे, त्यांचं स्वागत करूया आणि जाऊया मैदानामध्ये. षटक क्रमांक 3 नुह सुरू करतोय. नुह जुवारी पहिला चेंडू घेऊन बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडूला काढला कव्हर पॉइंट मधून. पॉइंट धावतोय, डीप कव्हर पॉइंट वेगाने गेला. सीमरच्या कडेला चेंडू आडवेपर्यंत 2 धावा. तितक्याच अक्षा मुंगलाच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या दोन्ही पुढे 26 वर. नूने 2 विकेट घेतल्या तर सात सैरे साहेबांकडून 500 रुपये. येस येस बेटा. बक्षांची खैरात. लाईट आलेली आहे पण आपण ब्रेकमध्ये लाईट कन्वर्ट करू, जनरेटरमध्ये बंद करू. ड्राईव्ह केलाय, मिड ऑनच्या जवळून चेंडू काढलाय. मिड ऑन नाही, डीप लॉंग ऑन येते वेगाने. वाईडिसला गेला आणि फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने, जलद गतीने, हरणाच्या वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. दोन्ही बॅट्समन एकमेकांना साथ देत आहेत. राज मोरे आणि राम. राज आणि राम असे इथे 2 खेळाडू आहेत, 2 बॅटर आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे 28 वर. टीम जय हनुमान नालिंबी संघाची 2 गडांच्या मोबदल्यामध्ये. फिल्डिंग करणारा संघ यजमान पाहतोय आपण वाहोली बी संघ. अगदी मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे अशी माहिती मिळाली आहे. आणि कारण पहिल्यांदाच वाहोलीची स्पर्धा कव्हर करतोय त्यामुळे तितकी इन्फॉर्मेशन नव्हती माझ्याकडे. फुल टॉस आणि चेंडूला ड्राईव्ह केले. 2 फिल्डच्या मधून चेंडू जात असताना अंतर स्टँडकडे फिल्डरने प्रयत्न केले परंतु चेंडू निसटला. एका टप्प्याने ओव्हर द फेन्स फॉर रन्स. 4 धावा. पोझिशन मध्ये येऊन चेंडूला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलं होतं बॅट्समन. त्या ठिकाणी पाहतोय तो राज मोरेने जागा बनवली. शॉर्ट ऑफ लेंथ होता थोडासा आणि मस्त गॅप शोधलं होतं. वेगाने फिल्डर गेला होता जो अगदी ऑर्थोडॉक्स मिड विकेटकडे होता. तो फॉरवर्डकडे जात असताना बघितला आपण की त्याच्या हातात चेंडू आला नाही. चेंडूने उचलही घेतली आणि गेला मध्याच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या फुललेली आहे नालिंबी संघाची 32 वरती. तिसरं षटक सुरू आहे. नूच्या माध्यमातून 3 चेंडू पडलेत. बघा तिथे फिल्डर बदलला जातोय. डायरेक्ट रोहनवरून फिल्डरला आणले वाहुलीकडे आणि वाहुलीचा गेलाय तो रोहन चौरेकडे. हे पुनर्वसन केलं जात आहे आणि गरजेचं सुद्धा असतं. कधी कधी एक एक चूक सुद्धा आपल्याला नुकसानदायक असते. पुढचा चेंडू नुह फुल टॉस उडवलाय. आता फिल्डर स्केलेचा आहे. चेंडूच्या खाली पोहोचेल का? झेल टिपलाय की नाही सोडलाय. झेल पडला हातामध्ये आणि उडला चेंडू. त्या ठिकाणी बाउन्स झाला हातातून. नीटसं गॅदर करू शकले नाही. आता त्या फिल्डरला सुद्धा बदललं जाईल का तो सुद्धा प्रश्न आहे. कारण ह्या चुका चालणार नाही. स्वतःचा ग्राउंड आहे पोते. इथे नालिंबी इथे हवी ठरतोय, डॉमिनेट करतोय बॉलिंगला. 4 चेंडूमध्ये ठोकल्यात आतापर्यंत 10 धावा. राज मोरे अगदी चांगलं परफॉर्मन्स देतोय. सोबतीला राम आहे. धावसंख्या पोहोचवली आहे 34 वर. हो यावेळेला खराब शॉट. आडव्या बॅटचा प्रहार करायचा प्रयत्न होता. चेंडू उचली घेऊन अगदी अमन यांच्या हातात जाऊन विसावला. जे विकेट किपर आहेत, जे चांगलं ज्याने आयोजन सुद्धा इथे केलेलं आहे. मोठी मेहनत ज्यांची पहिल्या दिवसापासून असे अमनजी जुवारी. प्रत्येकाची ते मेहनत पडायला लागली या वाहुली चषकाच्या निमित्ताने. प्रत्येकाने आपली जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे. सर्व जे आयोजक मंडळ, कमिटी मेंबर. अमन जुवारी आणि नू जुवारी भाऊ भाऊ आहेत. आमची लियाकत काका आम्हाला सांगतायत. धन्यवाद. हो याला लॉफ केलाय. मिस टायमिंग आहे. मिड विकेट चेंडूच्या खाली. ओ नाही, चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. जनरेटर बंद करा. येस डीजे. तर धावसंख्या सांगूया आपण तत्पूर्वी 40 ड्रिंक्स ब्रेक अँड जनरेटर आता ऑफ होईल. आमचे MSCB वाले आलेले आहेत. त्यांचा आपण इथे लाईट घेऊया, त्यांचा स्वीकार करूया.
चेक माइक टेस्टिंग हॅलो चेक हॅलो माइक टेस्टिंग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हॅलो चेक यस धन्यवाद. पाहुण्यांचं आगमन झालंय. सोजब पटेल भाई आपका हार्दिक स्वागत आहे. आपल्यामध्ये सोजब पटेल आलेले आहेत आपली स्पर्धा पाहण्यासाठी. अमीर बुबेरे तिथे बहुतेक चांतारा स्टँडच्या बाजूला आहेत. जर त्यांनी झेल पकडला तर असलाम सेंधू यांच्याकडून तब्बल 200 रुपये मिळतील. स्पेशली अमीर बुबेरेसाठी तयार राहा. हसतायत बघा, तयार झाले, अगदी सज्ज झालेले आहेत झेल पकडण्यासाठी. पण तो धावसंख्या 40 झाले प्रेक्षक हो. खूपच धावांचा वेग वाढवलाय. ह्या षटकामध्ये 16 धावा कुठल्या? पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर कमबॅक केलं होतं गोलंदाज कश्यपने, फक्त 6 धावा दिल्या. पण तो त्यानंतर पुन्हा एकदा धावांचा वेग वाढवलाय. वरती आक्रमण केलं बॅट्समन राम आणि राजने आणि त्या षटकामध्ये पाहिलं आपण 16 धावा तिथे खर्च झाल्या. पुन्हा एकदा कश्यप येतोय ज्याने सुंदर षटक हाताळलं होतं. चौथ्या षटकामध्ये तो सेकंड स्पेलमध्ये येतोय. त्याला कानमत दिले जात आहेत, त्याला सूचना दिले जातात. लेकिन कहा जाता है कि अक्कल दूसरी के ले लो लेकिन दिमाग खुद का जलाओ, दिमाग की बत्ती जलाओ, इसको कहा जाता है. ऐकावे जनाचे करावे मनाची मराठीमध्ये त्याचा अर्थ आहे. ती म्हण सुद्धा अगदी प्रचलित आहे. पण तो ऐकणं गरजेचं असतं आणि मनाचं करणं गरजेचं असतं. ओव्हर द विकेट पहिला चेंडू टर्न करायचा प्रयत्न कुठे मारायचा होता बघा. चेंडू अक्षरशः तिथे ट्रॅव्हल झाला लेग स्लिप कडे. बहुतेक बॅटची कट होती कारण कुठल्याही पंचाचा सिग्नल नाहीये, अन्यथा वाईड होऊ शकला असता. एक धाव तिथे कंप्लीट झाली. धाव संख्या जय हनुमान नालिमी संघाची 41 वर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमीर बुबेरे सज्ज झाले आहेत. तिकडे फटका गेला पाहिजे, मग ती मजा येईल. त्यांचं क्रिकेटची आपल्याला चातुर्यता पाहायला मिळणार आहे. असल्याने ते बक्षीस लावले. या गोष्टी होत असतात जेव्हा आपला यजमान संघ खेळत असतो. आणि हा ओव्हर पिच स्लोअर वन होता, फ्लाइट दिली आणि झेल पकडला आमच्या कॅप्टनने मुफीदने. जबरदस्त झेल, फलंदाज फेल होते. मुफीदने आम्हाला बिर्याणी सुद्धा मस्त खायला घातली परवा दिवशी. मस्त मजा आली. काय प्रेम या सर्व वावलीकरांचं. आम्ही प्रेमात पडलोय त्यांच्या. वावलीची स्पर्धा कव्हर करते असं वाटतं की आम्ही इकडे पाहुणे आहेत आणि आमचं इथे ते अगदी पाहुणचार करतायत वावलीकर. सॉलिड जबरदस्त प्रेम मिळालं. ऐकून तर खूप होतं पण आम्ही याची डोळा पाहिलं की प्रत्येक गोष्टीची काळजी घेतायत. सर तुम्हाला काय हवंय, सर तुम्हाला काय कमी पडतंय, बिंदास सांगा. सॉलिड मस्त अगदी नाविन्यपूर्ण आणि मन भरून मनाचा मोठेपणा साधून इथे वावलीकरांनी स्पर्धा आयोजित केली आणि प्रत्येकाला प्रेम दिलं, प्रेक्षकांना प्रेम दिलं, प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेम दिलं, कॉमेंटेटरला प्रेम दिलं, पंचांना सुद्धा मान सन्मान आहे, डीजेला मान सन्मान आहे, स्कोररला आहे, लाईव्ह वाल्यांना, सर्वांना जे पाहिजे ते मिळतंय आणि मेन म्हणजे प्रेम मिळतंय, चांगला सन्मान मिळतोय, चांगली इथे वागणूक मिळते आम्हाला. कुठल्याही प्रकारचं कोणाची अरेरावी नाहीये. खूप छान वाटते वावलीकर. अगदी आम्ही तुमच्या प्रेमात पडलोय. मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी हे सांगून जातोय. कारण देवेंद्र नयनराला मला काही यायचं नाही. मी पण येणार, विनोद सर पण येतील. तर धावसंख्या किती आल्यात नयन? 41. तुम्ही पण येणार पुढच्या वर्षी नयन. आमचे चांगले स्कोरर आहेत. आतापासून आम्ही डिक्लेअर करतोय 2026. चला 26 जुलै प्रमाणे पाऊस पडला तर धावांचा पोहोच. इथे 2 चेंडू अचूक टाकले कश्यपने. त्याचं जे नाव आहे, त्याची जी कॅपॅसिटी आहे, क्वालिटी ते दाखवली आहे. हो अजून एक खुल्या टप्प्याचा ब्लॉक डिलिव्हरी, मस्त पद्धतीने ब्लॉक केलं बॅट्समॅनला, टाळा प्राप्त करतोय. यालाच म्हणतात अगदी कमबॅक करणं. तो सुद्धा सांगतो की खुदा की कसम चाहने वाले बड़े मुश्किल से मिलती है, चाहने वालों को मुझे अच्छा प्रदर्शन करके दिखाना है हे मैदान में. तसं त्याचं प्रदर्शन होत असताना कश्यप पुन्हा एकदा. हो चेंडू उंच जातोय. पुण्याचा जुवारी चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि कश्यपने विकेट क्रमांक 3 प्राप्त केला 2 स्पेल मध्ये. फलंदाज बाद. चला चला चला, खूपच कान मंत्र दिले. होत असतं. खुदा के पास तो देने के हजार तरीके हैं,
मांगने वाले तू देख तुझ में कितने सलीके हैं. बहुत बढिया परफॉर्मन्स फ्रॉम कश्यप हियर. विकेट पतन 3. आणि असं वाटतं की वाहुली बी संघ जर जिंकला तर मला वाटतं नंतर सगळे दरवाजे बंद होतील आणि जसा राया येतो तसा वाहुली पण इथे येणार. हेच तर त्यांचं प्रेम आहे क्रिकेटवरचं. हो यावेळेला चेंज ऑफ पेस पुण्यात जबरदस्त बॉलिंग करतोय फॅब्युलस आणि अंडरहँड फेकी स्वतः गेले धावत गेले आणि या कश्यप आहे हा ओम कश्यप नाही तर वाहुली बीचा कश्यप आहे. जबरदस्त विकेटचं पतन रन आउट. पुन्हा सुद्धा पळता येत नाहीये अशी स्थिती केली कश्यपने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन फुल टॉस स्लोअर फुल टॉस फसवलं. शेवटचा चेंडू होता. एकदा टाळा असू द्या कश्यप साठी. जबरदस्त तो सांगतोय की कुछ भी असंभव नहीं इस दुनिया में. हम जो सोच सकते हैं वो हम सब कुछ कर सकते हैं और वो सब कुछ हम कर सकते हैं जो हमने आज तक सोचा नहीं. मैंने वो सोचा और करके दिखाया. इसलिए कहा जाता है कि सोच के देखो सितारे बदल जाएंगे. अरे नजर बदलो नजारे बदल जाएंगे. जबरदस्त त्यांनी सोच आणि नजरिया दाखवला. कारण आपण नजर बदलू शकतो नजरिया बदलू शकत नाहीये. जबरदस्त परफॉर्मन्स कश्यपचं. 2 षटक हाताळले. 2 षटकामध्ये 7 धावा दिल्या. 3 गडी बाद केले. सॉलिड कमबॅक याला म्हणतात पलटवार करणं. ईट का जवाब पत्थर से मिस्टर कश्यप. व्हेरी गुड परफॉर्मन्स. धावसंख्या 41. 4 षटक समाप्त. अयनने 18 धावा दिल्या. नूहने 16 दिल्या. दोघांनी दिल्या 34. परंतु किती कश्यपने दिल्या फक्त 7. 3 गडी बाद गेले. त्यासाठी कश्यपच्या काकाकडून पापा टायगर कडून 500 रुपये आलेले आहेत कश्यप. जबरदस्त. तुमचे काका सुद्धा खुश झालेत. काका सुद्धा आता निघून येतील असं वाटतंय त्यांच्या ह्या पुतण्याचा परफॉर्मन्स बघायला. सॉलिड परफॉर्मन्स. आणि शेवटचं षटक हाताळले मिस्टर रिहान. समोर फलंदाज सज्ज आहेत. 5 गडी बाद झालेत. मिस्टर आशिष आहे आणि विश्वास दोन्ही पण चिन्हवरती खेळतायत. धावसंख्या 41. धावसंख्या होती कुठे किती खाली आणली बघा. जबरदस्त धावांचा वेग वाढवला होता 3ऱ्या षटकामध्ये. परंतु नंतर त्याचं कमबॅक करून दिलं कश्यपने. एकच धाव दिली. 2 गडी बाद केले 4थ्या षटकामध्ये. चेंज ऑफ पेस स्टीअरचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन अमन जुवारी सुद्धा तिथे आता अग्रेसिव्ह झालेत बघा. त्यांचे पाय आता चक्राप्रमाणे चालू लागलेत. त्यांना सुद्धा ते उत्साहित केले कश्यपच्या परफॉर्मन्सने. त्यांना सुद्धा आनंद झालाय कारण ते सुद्धा अग्रेसिव्ह झाले होते. जेव्हा अगदी मोठे फटके येत होते तेव्हा सुद्धा त्यांनी कान मंत्र दिले की हे क्या चल रहा है भाई. हे खुदा को मंजूर नाहीये. हमको कमबॅक करना मांगताय. आणि जो कमबॅक केला कश्यपने. हो स्टीअर केले. सॉलिड. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. चेंडूला काढलं. थर्ड मॅन मधून चेंडू जातोय डीप थर्ड मॅन कडे. 4 रन. देखना चौकार. खूपच लुजर दिला. शॉर्ट ऑफ प्लेन सुद्धा होता आणि तो स्लोअर फक्त फेकला होता. बॅक ऑफ हँडचा वापर करून त्याला स्टीअर केलं होतं. अगदी दिशा दिली थर्ड मॅचच्या दिशेने. 4 धावा आशिषने.
वसूल केला, आता टर्न केला, चेंडूला गिरकी घेतली, फिरवला चेंडूला बॅकवर्सच्या दिशेने, फिल्डर वेगाने येतोय आणि एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेकी करतोय, दोन गाड्या एकाच रुलावरती, तिथे रनआउट नाही, फेकी कुठे केली, हे भगवान, हे प्रभू, हे खुदा, हे हरिनाम, हे जगन्नाथ, में क्या हुआ. खराब स्थिती फेकी आणि बघा अजून एक चान्स मिळते. हे क्रिकेट आहे प्रेक्षको, काय क्रिकेट, काय झालं बघितलं का आपण, डोळ्यात सामावून घ्या. किती थरार नाट्यमय स्थिती आणि फलंदाज बाद होते. हेच नाट्य पाहतोय आपण, क्रिकेटचा हा अनोखा खेळ पाहतोय आपण. काही पाहायला मिळतं आपल्याला बघा, एक चेंडू एक बॅट किती काय आपल्याला दाखवते आणि 22 खेळाडू आपल्याला इथे आनंद देत असताना इथे अगदी असं वाटलं की धावा मिळतील, तू ती संधी साधली आणि विकेटची प्राप्ती केली इथे रनआउटच्या माध्यमातून. धावा वाढलेल्या त्या 3, धावसंख्या 48 वरती जे हनुमान नालिमी संघाची आणि गडी बाद झाला तो 6वा नालिमी संघाचा. 6 गडी बाद, धावसंख्या 48. या 48 चौथा चेंडू मार्गस्थ करतोय गोलंदाज रिहान. ओ टर्न केलाय, मस्त स्विंग केलं बॅटचं, लाऊड अपील केली होती पण तो पंच सांगतात की तिथे चेंडू एसटीना सोडून जाणार आहे. लेग बायचा इशारा आहे, बॅटचा कुठलाही संपर्क नाही. 4 रन होत आहेत बघा, लेग बायजनी चौका पर पाहायला मिळाला. हेच क्रिकेट आहे, हेच क्रिकेट आहे. दिस इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी. 4 रन लेग बायज मधून, हा सुद्धा एक रेकॉर्ड झाला इथे. बजाव डीजे, हरकत नाही, चला वेळ कमी आहे. बॉल पडणार आहे, कारण तो शेवटचा नसेल तर सेकंडलाच बॉल असेल. लेग बाईचा मी पहिल्यांदाच चौकार बघितला या सीझन मध्ये आपण पाहतोय. आणि टॉस साठी सज्ज राहायचंय मामनोली आणि मौस. ओ पुन्हा एकदा स्टीअरचा प्रयत्न, डोक्यावरती कपाळावरती हात मारतोय, तो सुद्धा सांगतो की हे देवा, हे परमेश्वर, हे मी चेंडू मिस केला. 5वा चेंडू होता तो डॉट काढला गोलंदाज रिहानने. धावसंख्या इथे आहे ती 52. धावा चांगला आहे, तसं फायटिंग स्कोर निर्माण केलाय. परंतु याच्यापेक्षा जास्त झाल्या असत्या जर कश्यपनी 2 षटकं जर अचूक टाकली नसती तर धावा 70 गाठू शकल्या असत्या. परंतु थांबवल्या धावा, चांगली गोष्ट आहे. शेवटचा हा चेंडू, ओ त्याला सुद्धा डान्सिंग जम्पिंग जास्त आहे, उचलण्याचा प्रयत्न होतो. पंचाने तर सांगितले का वाईड आहे बघा. मुन्ना सरांची ऍक्शन, जास्त हात ते स्टेच करत नाही कारण त्याचे हात पण लांब आहेत. त्यांनाही माहिती आहे की मी छोटे हात जरी फैलावले तरी सुद्धा वाईट कळणार आहे. ही मुन्ना आमचे शापूर किशान. वाईटच्या रूपाने एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 53 वर, 53 ऑन द बोर्ड. उमेश सरांची उंची सुद्धा जबरदस्त आहे आणि भाऊंची सुद्धा उंची आणि स्टील बॉडी आहे. प्रवीण विषय ड्राइव्ह केलाय, लॉफ्ट केलाय, ऑफ वॉली घेऊन लॉंग ऑन, चेंडूच्या खाली झेल टिपलाय. लुमाननी झेल क्रमांक 2 टिपला या इनिंगचा आणि फलंदाज बाद होते शेवटच्या चेंडूत या इनिंगच्या. धावसंख्या स्थिर 53 वरती. 54 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी यजमान वाहुली बी संघापुढे ठेवलंय जे हनुमान नालिंबी संघाने. 54चं लक्ष 5 षटकांमध्ये. टॉस साठी या थांब डीजे 2 मिनिटं फक्त. मामनोली सादिकचा संघ, मामनोलीचा कॅप्टन आणि आमचे मोजचे कॅप्टन विजय, आपण या लवकरच टॉस बॉक्स मध्ये. येस डीजे. आणि आमचे सन्मान्य विकीजी टेंबे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. आमचे बापसाईचे जबरदस्त क्रिकेटर जे संघ मालक सुद्धा KGPL मध्ये असतात, त्यांचा सुद्धा चांगला क्रिकेटचा खेळ आहे आणि त्यांचा क्रिकेटचं आपलं प्रेम पाहतोय ते सुद्धा या स्पर्धेला शोभावण्यासाठी आपल्यामध्ये आले. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर विजय तुम्ही कुठे आहात या लवकरच, तुम्ही जर आमचा आवाज ऐकत असाल तर. मोजचे कॅप्टन विजय या, फास्ट या, जरा धावत पळत या. आणि विकी टेंबे सर आपण पण या, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. तर विकीजी टेंबे आहेत आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपल्या टॉस बॉक्स मध्ये. कॅमेरामॅन कुठे आहेत आपले, या गोविंद
गोविंद मुरारी कोणी पण चालेल. या 2 कॅप्टन, एका बाजूला सादिक मामनुलीचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला मोजचा कॅप्टन आणि आमच्या सोबतीला विकीजी टेंबे पाहुणे आमचे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना छापा कॉल मोस कॅप्टनचा आणि आलाय तो काटा आलाय. टॉस जिंकलाय मामनुलीच्या कॅप्टनने. धन्यवाद विकी टेंबे साहेब, आपले आभार. विकी टेंबे दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देत आहेत. टॉस जिंकलाय. नेहमीप्रमाणे आम्ही फिल्डिंग करायचा प्रयत्न करू. फिल्डिंग चॉईस एकदम खुश आहे. पहिलं परफॉर्मन्स सॉलिड झालं आपलं. काय हाताच्या परफॉर्मन्सला काय बदल करायचा विचार आहे? नाही, जी टीम आहे तीच आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. नॅचरल गेम आहे तो आम्ही चालू करू. अगदी फार कमी वय आहे आणि मोठी जबाबदारी सांभाळली तुम्ही. किती वर्षापासून कॅप्टन्सी करतोय? ही माझी फर्स्ट टाइमच कॅप्टन्सी आहे आणि आमचे सगळे टीम मेंबर्स सगळे यंग आहेत, म्हणून पोरांना जरा चांगली सवय लागावी आणि पुढे ही टीम घेऊन पुढे जायचा प्रयत्न करतो, बस बाकी काय नाही. संघ म्हणजे तुम्हीच बांधलाय की अजून कोणतं तुमचे पॅकर आहेत? नाही, आमचे जे ओल्ड व्यान आमचा भाऊदा तसं त्यांनी खेळाडू तयार केले, तसेच पोरं आमच्याकडे मेहनत घेतात म्हणून पोरं पुढं जातात आणि ती मेहनत आता ग्राउंडवर दिसून येते. तुम्ही भाऊचा विषय घेतला, प्रवीण विषय आयकॉन प्लेअर आहे. आतापर्यंत त्याने अनेक वर्ष गाजवले क्रिकेट. त्यांचं तुम्हाला मोठं मोलाचं नेहमीच मार्गदर्शन मिळत असतं. तुम्ही त्यांच्याकडे कसे पाहता? ते नेहमी आम्हाला सहकार्य करत असतो आणि आमचे खूप मेंबर्स असे टीम मेंबरमध्ये खूप जण आहेत ते सपोर्ट करतात टीमला. तुम्ही अशी बॉलिंग करा, अशी बॅटिंग करा, असं केल्याने असं होईल तसं होईल. खूप म्हणजे आम्हाला मार्गदर्शन खूप आहे टीमकडून. त्याच्यासाठी आम्हाला खूप मेहनत पण घेतो आम्ही आणि त्याच्यासाठी थँक्यू पण बोलतो आमच्या टीमला की खूप सपोर्टिव्ह आहेत आणि काय चुकी झाली असेल तर त्याचं पण आम्हाला चांगला सांगून टाकतात ते का असं करा, अशाने असं होईल. कोणी गर्व पण करू नका आणि आमचे खेळाडू हे सर्व यंग आहेत ना, चांगले खेळतात, बस बाकी काय नाही. तर विजय, बॅटिंगला उतरायचा आपला सामना सुरू होते. किती धावा योग्य वाटतात त्या ठिकाणी तुम्हाला? कमीत कमी 50+ तरी जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. ऑल दी बेस्ट, कारण सामना सुरू होते. दोन्ही कॅप्टनचा आपण इथे आभार व्यक्त करूया आणि ऑल दी बेस्ट दोघांना. तर टॉस जिंकलाय सादिकच्या मामनुली कॅप्टनने, त्याने निर्णय घेतला तो फिल्डिंगचा. पुढचा तो सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. आपण जाऊया आता सुरुवातीच्या सामन्याकडे. धावांचा पाठलाग सुरू झाला आहे. 54 धावांचं लक्ष आहे वाहुली बी संघापुढे आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असले आमचे विनोद पाटील सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. तर टार्गेट आहे एकूण 54 धावांचं. ओपनिंग बेअर मैदानावरती रेहान आणि अमान हे दाखल झालेले आहेत. तर बघूया बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी आशिष. 54 करायचे आहेत. 10.80 रिक्वायर्ड रेट. हो, वेगवान चेंडू, पहिलाच बॉल डॉट येतोय. 54 धावा करायच्या आहेत. प्रयत्न करावा लागेल. स्पेशली पॉवर प्लेमध्ये आक्रमण करणं गरजेचं आहे. आपण एक फिल्डर लॉंग ऑनला बघतोय, एक लॉंग ऑफला बघतोय. अशी अमानसाठी ही फिल्डिंगची व्यूहरचना. तर मुसा जुवारी याचकडनं जर अमाने 3 षटकार लगावल्यास 500 रुपये. ओ हो, ये है अमान, वाउली गांव की आन बान शान. ये है आसमानी सुल्तानी झंझनाता छक्का. ये है अमान. अमानने सुरुवात केली आहे षटकाराने. या ठिकाणी आपण बघतोय धाव संख्या 7. अमान बाहुबली है, ताकत सभी के पास होती है, इस्तेमाल कुछ कुछ लोग करते हैं. अमान ने इस ताकत का इस्तेमाल किया, इस गेंद को भेज दिया तारामंडल में और ये छक्का यहाँ से जड़ा है पहला अमान ने. 7 रन धावफलकावरती. वळूया पुन्हा एकदा आशिष. हो, आणखीन एक लाजवाब हा षटकार. अमान, वाउली गांव की आन बान शान. और एक छक्का अगर यहाँ से अमान ने जड़ा तो मूसा जुवार इनकी ओर से मिलेंगे 500 रुपये नगद. 500 येतील का? धावफल करते 13. आणखीन एक ये लो भाई, और एक छक्का, मिलेंगे 500. और फहीम जुवार इनकी ओर से भी 500 रुपये. 1500 कुल 2000. देखिए मैदान पर अब ये उनके चहीते गए हैं मैदान पर. 500 रुपया देकर गए. देखना है, पैसों की ताकत बहुत ज्यादा होती है. देखिए एक तरफ रनों की बौछार, दूसरी ओर
पैसों की बौछार 2000 कमा लिए है और रन यहाँ पे 19। ओ मिस टाइमिंग, कैच होनर का, बड़ी मछली जाल में फंस गई, शेर की शिकार। अमान को लौटना होगा डगआउट की ओर। न्यू बॅटर मैदानावरती मोईन। अमान ने 3 षटकार ठोकले, संघाला हवी होती ती सुरुवात प्राप्त करून दिलेली आहे। टार्गेट 54च आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये 19 आलेले आहेत। आता येणाऱ्या फलंदाजांना मात्र इथून या धावसंख्येला पुढे न्यावं लागेल। ओहो, पहिलाच बॉल ऋतिकचा येतोय डॉट। मैदानावरती हनुमान नालिंबी फाईट करत असताना 54 धावांचं संरक्षण त्यांना करायचंय। अमानने जो हाकार माजवला, 3 षटकार ठोकले, 18 धावा अवघ्या 3 चेंडूमध्ये गेल्या आणि 600च्या स्ट्राईक रेटने त्यांनी बॅटिंग केली। पण आता या मैदानावरती अमान बाद झाल्यानंतर मोईन मैदानावरती। शॉर्ट ऑफ लेन, संपर्क नाही झाला, खूप आधी खेळले, टायमिंग नाही झाला, चेंडू त्या ठिकाणी थांबतोय खेळपट्टीवरती। लेग बायचा इशारा अंपायर करतायत। धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचली, आपण बघतोय ती म्हणजे 20 धावा। अजूनही 34 करायचे आहेत। अमान आणखीन काही काळ थांबला असता ही मॅच त्याने 3 ओव्हरच्या आत संपवली असती, पण अमानला काय जबरदस्त कमबॅक केला आशिषने। मी आशिषचे कौतुक करेन, 3 षटकारानंतर त्याने अमानला बाद केलं आणि पहिला ब्रेक थ्रू त्याने प्राप्त करून दिला। स्टॅकिंग इनला बॅट त्या ठिकाणी बघतो आपण मोईन। मिस टायमिंग, झेलची शक्यता, झेल झालाय त्या ठिकाणी ड्रॉप। किस्मत मेहरबान तो सब कुछ पहलवान। आणि काय घडलं मैदानावरती 21 धावा बघा। किस्मत भी बहादुर का साथ देती है, नशिबाने साथ दिली आहे। अमानने सुरुवात चांगली करून दिलेली आहे। या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा कुठलेल्या आहेत आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 धावा आलेल्या आहेत, 21 धावा झाल्यात। अजूनही विजयासाठी 33 धावांची गरज आहे। स्ट्राईक वरती मोईन, बॉलिंग मार्क वर ऋतिक। हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर निघतोय, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत। घरच्या मैदानावरती खेळतायत वाहुली बी आणि इथून सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी लहान लहान मुलंही चिरप करतायत। प्रत्येक विकेटला टाळ्या वाजत होत्या, प्रत्येक डॉट बॉलला टाळ्या वाजत होत्या। आता मात्र प्रत्येक मोठ्या फटक्याला इथे जल्लोष केला जातोय। बॉलिंग मार्कवर ऋतिक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हा स्लोअर वन चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय, हा डॉट बॉल येतोय। पहिल्या ओव्हरमध्ये जे डॅमेज झालं होतं, तोडफोड झाली होती, कुठेतरी त्याची रिकव्हरी करण्याचा प्रयत्न ऋतिक करतोय। कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च झालेले आहेत, एक लेग बायच्या रूपाने, म्हणजे 2च धावा त्याने दिलेले आहेत। हा डॉट बॉल, बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा ऋतिक। कट करतायत, पॉइंटला फिल्डर आहेत। या दरम्यान केवळ 1 धाव येईल। एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती वाहुली बीची झाली ती म्हणजे 23 धावा झालेल्या आहेत। विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 31 धावा करायचे आहेत आणि 31 करण्यासाठी तब्बल आपण जर बघितलं तर आतापर्यंत 5 चेंडू म्हणजे 19 चेंडू शेष आहेत। स्ट्राईक वरती बॅट्समन त्या ठिकाणी येतोय रेहान। मोईन आहे स्ट्राईक वरती, बॉलिंग मार्ग तयार ऋतिक, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। ऑन साइड अलॉंग द ग्राउंड, फील्डिंग खूप चांगली झाली, वेल स्टॉप। काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, नालिंबी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक झालंय, पण 2 ओव्हर नंतर वाहुली बी संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण 24 धावा झाल्यात, 18 गेंद शेष, 30 रनों की दरकार जीत के लिए।
18 चेंडूमध्ये 30 करायचे आहेत. प्रति ओव्हर मागे 10 धावांची आवश्यकता आहे. तर 2 ओव्हरमध्ये धावा फलकावरती एकूण 24. 18 बॉलमध्ये 30 करायचे आहेत. अमानने सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकण्याचा विक्रम केला. जवळजवळ 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला प्राप्त झालेलं आहे. बघूया या मैदानावरती पार्टनरशिप फार महत्वाची. रेहान आणि मोईन मध्ये सुरुवात चांगली झाली पण शेवट गोड होणं फार महत्वाचं आहे. कारण हुसेन बोल्ट जो जगातला सगळ्यात मोठा धावपटू होता त्याने म्हटलं होतं की या जगात सुरुवात करणारे सुंदर सुरुवात करणारे अनेक जण आहेत पण शेवट गोड करण्यामागे माझा नेहमीच प्रयत्न असतो. कारण फक्त 9 सेकंद धावण्यासाठी त्याने तब्बल 4 वर्ष प्रचंड मेहनत केली आणि लोकांना 2-3 प्रयत्नात जर यश मिळालं नाही तर ते सोडून देतात. हा चेंडू ऑन साईडला खेळतात. त्या ठिकाणी फिल्डर आहे डीप मध्ये लॉंग ऑनला. केवळ एक धाव मिळेल. संयमाने खेळावं जरूर लागेल पण अधूनमधून मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि हे मोठे फटके नाही आले तर रिक्वायर्ड वाढत जाईल. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 25 धावा झाल्यात. अजूनही विजयासाठी 29 धावांची गरज आहे. 17 चेंडू 17 गेंद्यावर 29 रनों की जरूरत जीत के लिए वाहुली बी टीम को. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा भूषण ओव्हर द विकेट. ऑन साइडला फुल टॉस बॉल टर्न केलाय. फिल्डर डीप मध्ये आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालंय पण 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने वाहुली बी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. अर्धी लढाई जिंकलेली आहे. अर्धा किल्ला सर केलाय. अजूनही 27 धावा करायच्या आहेत पण या 27 धावा करण्यासाठी तब्बल 14 चेंडू घेतलेले आहेत आणि उर्वरित 27 करण्यासाठी आता चेंडू शिल्लक आहे 16. बॉलिंग मार्कवर भूषण. ओ प्लेड ऑन बाद होत आहेत. 1 मोर विकेट डाऊन. रेहानला यावं लागेल. दुसरा धक्का वाहुली बी टीमला. सात चेंडू मध्ये केवळ 4 धावा गेल्यात. मैदानामध्ये न्यू बॅटर कश्यप त्या ठिकाणी दाखल झालाय. बघूया कश्यप कशा पद्धतीने बॅटिंग करतोय. बॉलिंग मध्ये इम्प्रेस केला पण आता बॅटिंग करावी लागेल कारण 54 करायचे आहेत. कश्यपने 2 ओव्हर मध्ये आपण बघितलं तर केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि 3 विकेटही प्राप्त केल्या होत्या. इकॉनॉमिकल रेट 3.5चा त्याचा राहिला पण इथून 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. शॉर्ट ऑफ लेंथ आणि असं वाटलं की हा बॉक्स टाईपचा फटका आहे. मागे चेंडू गेलाय. टायमिंग नाही झालं. फार उशिराने चेंडू बॅटवर आला. तो आधी आला असता तर मोठा फटका असता. खराब बॉल होता. फायदा घेता आला नाही. केवळ 1 धाव इथे मिळते. एका धावेच्या रूपाने धावसंख्या 28. 26 धावांची गरज आहे विजयासाठी. 1 फॉर दी ओव्हर असं अंपायरने सांगितलेलं आहे. एका ओव्हरमध्ये तुम्हाला एकच बाउन्सर अलाव आहे. जर दुसरा टाकला तर अंपायर तुम्हाला दंडित करतील. स्टॅकिंग इनला आपण बघतोय मोईनला. बॉलिंग मार्कवर भूषण. मिस टायमिंग. झेलची शक्यता. झेल ओहो सुटला होता. विजयने पकडला सेकंड अटेम्प्ट मध्ये. 3ऱ्या विकेटचं पतन वाहुली बीच्या. न्यू बॅटर मैदानावरती समीर
मोईन परतला एकूण 3 धक्के दिलेले आहेत मैदानावरती जय हनुमान नालिंबेने. काय कमबॅक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत केवळ 4 धावा दिल्यात 5 बॉलमध्ये. सुरुवात अमानने चांगली करून दिली पण कुठेतरी जास्त घाई झाली. लालच बुरी बला असं म्हटलं जातं. बचेंगे तो और भी लढेंगे या पद्धतीने जर थांबले असते तरी मॅच आपल्या बाजूने आणखीन झुकवली असती. पण अमान बाद झाल्यानंतर धावसंख्या कुठेतरी स्थिरावली, मंदावली आणि चांगलं कमबॅक नालिंबीचं मैदानावरती. ऑन साईडला खेळतात. चेंडू अलंग द ग्राउंड गेला मिड विकेटला. फील्डला त्या ठिकाणी आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होते. केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 29 धावा झाल्यात. 25 धावांची गरज आहे आणि 25 करण्यासाठी आता 12 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 19, त्यानंतर 5, या ओव्हरमध्ये 5 धावा आल्यात. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 19 येऊन पुढच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 10 धावा आल्यात. अमानची महत्त्वाची विकेट प्राप्त केली जय हनुमान नालिंबीने आणि त्यामुळे आता 12 बॉलमध्ये विजयासाठी हव्या धावा एकूण 25. रिक्वायर्ड रेट 12.5 आहे. प्रति ओव्हर मागे 12.5 करायचे आहेत. समीर आणि कश्यपला या मैदानावरती फाईट करावी लागेल कारण समर्थक डोळ्यात तेल टाकून मॅच बघतायत. आपल्याच गावामध्ये आपण खेळतोय, घरचंच मैदान आहे. इलाका हमारा और धमाका भी हमको करना पडेगा या उक्तीप्रमाणे या मैदानावरती फाईट करावी लागेल. पण बघूया जय हनुमान नालिंबी संघ देखील तयार आहे. तो देखील सांगतो इलाका जरूर तुम्हारा है, धमाका हम करेंगे. पण अजूनही मॅच मधला सस्पेन्स कायम आहे. पाणी त्या ठिकाणी मैदानावरती पितायत. पाणी प्यायल्यानंतर कोण कुणाला पाणी पाजेल, कोण कुणाला आसमान दाखवेल, कोण कुणाला इथून या स्पर्धेतून बाहेर काढेल ही तर येणारा वेळ सांगेल. पण या ड्रिंक्स ब्रेक दरम्यान आपण डीजेला देऊया एक संधी. चांगलं गाणं त्यांच्याकडनं ऐकूया. रिक्षावाला वाट नाही बघत आहे. वाहुलीकर वाट बघतायत विजयाची. 12 बॉलमध्ये करायचे धावा 25. नालिंबी संघाने कमबॅक केलाय. विजयाची आज दाखवलेली आहे नालिंबीच्या समर्थकांना. 12 बॉल 25 ची गरज आहे. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये धावांचा दुष्काळ पडला. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 19 धावा बघितल्या. अमान बाद झाल्यानंतर या मॅचमध्ये नालिंबीने आपली पकड घट्ट केली आणि आता मात्र 12 चेंडू 25 धावांची गरज विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. बॉलिंग मार्कवर ऋतिकचा बॉल संपर्क नाही झाला. या दरम्यान ही एक धाव वेगाने पूर्ण करतायत. बॅटची हलकीशी एज होती. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 30-24 धावांची गरज आहे 11 चेंडूमध्ये. आणि टेनक्रिकचे गोविंद यांना प्रचंड भूक लागलेली आहे. ते त्यांच्या सहकार्यानं सांगतात की चला, इशारा करतात जेवायला चला. अरे इथे मॅच रोमांचक स्थितीमध्ये आलेली आहे. सगळ्यांना टेन्शन आहे आणि त्यांचे समर्थक देखील वाहुलीचे भरपूर आहेत. हा चेंडू पडल्यानंतर टर्न होतोय, बाहेर निघतोय, अँगलिंग करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा डॉट बॉल आपण बघतोय ऋतिकचा.
ऋतिकने 5 धावा दिल्या होत्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आणि त्यामुळे संघ नायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आता 24 करायचे आहेत, चेंडू शिल्लक आहेत 10. हो यावेळेस मात्र अपील LBW फलंदाज लेग बिफोर विकेट. 1 मोर विकेट आउट. खिजर पटेल मैदानावरती गेलेला आहे. बघूया खिजर इथून काय करतोय. 4 विकेट वाहुली बीने गमावलेले आहेत. हो आणखीन एक जबरदस्त डिलिव्हरी पडल्यानंतर बाहेर निघतो चेंडू. आउट स्विंगर होता. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली 30. 8 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावांची गरज आहे. शांत करून टाकलंय खरं तर या गोलंदाजीने सगळ्यांनाच. हा देखील बाहेर निघतोय. डॉट बॉल येतोय. याचाच अर्थ अमान बाद झाल्यानंतर कुठलाही बॅट्समन या खेळपट्टीवरती थांबू शकला नाही. या संघाला विजय प्राप्त करून देणार का हा देखील प्रश्न कायम आहे. पण अमान का बाद झाला हा प्रश्न आता सगळ्यांच्याच मनामध्ये निर्माण होतोय. अमानला थांबायला होता पण कुठेतरी चौथा षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. बऱ्याच वेळानंतर चेंडू बघा काय फिल्डिंग आहे. वर्ल्ड क्लास फिल्डिंग. राज मोरे हाइट कम और फाइट ज्यादा. नालिंबीने कमबॅक केलाय. मॅच मध्ये एकदम स्ट्रॉंगली कमबॅक झाले. पहिल्या ओव्हरमध्ये 19 नंतर 5 तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 या ओव्हरमध्ये केवळ 3 म्हणजे पहिल्या एका ओव्हरमध्ये जे घडलं ते पुढच्या 3 ओव्हरमध्ये करता आलं नाही बाकीच्या फलंदाजांना आणि कुठेतरी ती चिंता आता मात्र भेडसावते. पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसतोय वाहुली बी संघ. कारण कुठलाही बॅट्समन इथून आशेची किरण मैदानावरती घेऊन येत नाही. कुणाच्याही बॅटमधून एकही मोठा फटका आला नाही. अमानने 3 षटकार ठोकले. सगळ्यांनी जल्लोष केला, आनंद साजरा केला. पण जसा अमान बाद झाला या आनंदावरती पूर्णपणे विरजण टाकण्यात आला आणि सगळे समर्थक मात्र अमान बाद झाल्यानंतर जसे शांत राहिले तसे शांत आहेत. कारण की कोणीही हिम्मत दाखवली नाही. मॅच जर जिंकून दिली तर फहीम ज्वारी याचकडून 5,000 रुपये. क्या बात आहे. चेंडू शिल्लक असतील आता 6. विजयासाठी 22 करायचे आहेत. मारूफ यांच्याकडनं 2,000. 7,000 रुपये या एका विजयासाठी. बघूया इतिहास रचला जाईल का मैदानावरती. 6 बॉल मध्ये जिशान मुल्ला यांच्याकडनं 3,000. टोटल 25. क्या बात आहे. अरे बापरे 25,000 मिळतील. 2 नंबरचा बक्षीसच आपला आहे 25. पण आता 5 बॉल मध्ये 22 करणार कशा. आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का मैदानावरती वाहुली बीला. नालिंबीला माहिती आहे इथून ये 25,000 आपल्याला त्यांना जिंकून द्यायचे नाही आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 19 झाल्या. चिंता इतकी जास्त झाली त्यांची. पण जाता जाता किती नजीब मुल्ला यांच्याकडनं 10 म्हणजे किती झाले एकूण 35. अरे बापरे हे तर बक्षिसांचा वर्ष होत चाललाय. पण अमान असते तर काहीतरी घडलं असतं. पण मैदानावरती आता नू येतोय. नू जुवारी अमानचा भाऊ. बघूया नूने बॉलिंग चांगली केली आहे. पण आता 4 बॉलमध्ये 22 म्हणजे 3 षटकार 1 चौकार मारावं लागेल. 4 षटकार मारले तर प्रश्नच मिटेल. पण सोपं नाही आहे. बोलायला भरपूर सोप्या आहेत गोष्टी. मागच्या 3 ओव्हरमध्ये जर 20 धावा आल्या असत्या तरी मॅच 15 जरी आल्या असत्या तरी मॅच जवळ असती वाहुली बीच्या.
डॉट बॉल मैदानावरती आपण बघतोय तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव. थर्ड अंपायर अच्छा ऍक्शन मध्ये काहीतरी दोष आढळला त्यामुळे ऑब्जेक्शन घेण्यात आले. थर्ड अंपायर चेक करा. स्लो मोशन मध्ये चेक करायचंय. आता ही मॅच जिंकण्यासाठी अमानला जरी पाठवलं तरी कठीण होईल. अमानला पुन्हा एकदा संधी द्यायला पाहिजे. नालिंबेने जर सांगितलं की येऊ द्या तर हा गमतीचा भाग आहे. क्रिकेटमध्ये असं होत नाही. ते लहानपणी व्हायचं. इट्स अ फेअर बॉल. ऑब्जेक्शनचा काही फायदा झाला नाही. 3 बॉल विजयासाठी हव्या धावा आता मात्र 22. चेंडू हवे झेलची शक्यता. फिल्डर चेंडूच्या खाली. सोपा झेल टिपलाय. फलंदाज बाद. 4 चेंडू आणि 2 विकेट 2 डॉट. हे षटक मेडन जाईल का हा प्रश्न आता इथे निर्माण झालाय. एक आधार मिळेल. धावसंख्येमध्ये आकार इथे प्राप्त होईल पण मॅच जिंकणार नाही हे ती मात्र यात शंका नाही. केवळ 1 बॉल आहे. अमानने ही गाडी एक्सप्रेसवरती आणून ठेवली होती. तिला तशीच पुढे न्यायची होती पण हे सगळेजण नंतर त्यांनी त्या गाडीला ट्रॅफिक जाम मध्ये अडकवली आणि मॅच मात्र आता हातातून निसटलेली आहे. यानंतर दुसऱ्या फेरीला प्रारंभ होईल. मामनोली वर्सेस मोस. आणि अशा प्रकारे हा सामना ठिकाणी जिंकलेला जय हनुमान क्रिकेट संघ. नालिंबेने काय कमबॅक केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 येऊनही नंतरच्या गोलंदाजाने फार कंजूसीमध्ये गोलंदाजी केली. दुसऱ्या ओव्हरमध्ये 5, तिसऱ्या ओव्हरमध्ये 5.